म्हणाले तशीच भावना माझी पण झालेली आहे. माझ्या मनात भावनांचा खूप वेगवेगळा असा कल्लोळ उठला आहे. खरं म्हणजे मी निलिमा नृत्यालय ते ईशावास्य गुरुकुलम ह्या प्रवासाच्या पहिल्या दिवसापासूनची गेल्या 30 वर्षाची साक्षीदार आहे. आणि आज या पवित्र क्षणी, मंगल क्षणी एक ज्येष्ठ या नात्याने बसल्यासारखं मला वाटलं, पण मी समजेन तो माझा भाग्याचा क्षण आहे. खूप गर्दी, खूप लोकांपेक्षा अशीच एवढी की त्या मुलींना आशीर्वाद पण सुद्धा त्यातलेच काय. म्हणून म्हणलं आज माझी भूमिका खूप वेगळी आहे. नेहमी मी म्हणजे हा मला जेव्हा कार्यक्रम आहे कळलं, मग निवेदन पण करणार आहे असा मला प्रश्न पहिला पडला. पण आज मला ह्या वेगळ्या भूमिकेत बसताना अतिशय माझ्या डोळ्यात खरं म्हणजे पहिल्या क्षणापासूनच पाणी आलं. मी खरंच सांगते की मी काय बोलणार आहे हे खरंच मलाही माहित नव्हतं, पण आता माझ्या विचार खूप वेगवेगळ्या भावना निर्माण झाल्यात. सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं म्हणजे हा औपचारिक समारंभ नाहीये, हा पूर्ण भावनांनी ओतप्रोत भरलेला, जिथे संकल्प, साधना आणि संस्कार यांचा सुरेख संगम बघायला मिळालेला आहे. इतका सुंदर सोहळा इथे संपन्न झालेला आहे. आणि अर्थातच यातल्या कितीतरी जणी ज्या आहेत त्यांना मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे श्रुती श्रीपाददादांची किंवा रुद्राणी राऊत यांना मी अगदी तान्हापेक्षा आधी पाहिजे स्टेजमध्ये बघितलेलं आहे असं मी आता. त्यामुळे ह्या मुलींची प्रगती बघताना नक्कीच मला खूप आनंद झालेला आहे. किंवा तन्मयी आता जी पढंत करती आहे, समृद्धीने माईक घेतला हातात आणि निवेदनासाठी उभी राहिली. प्राजक्ता, तिच्या पण सगळ्या फेजेस आयुष्यातल्या, मी अगदी डिग्रीचा अभ्यास पासून ते आत्ताच्या 2 बाळांची जुळ्या आई असण्यापर्यंतची हे. आणि सृष्टीबद्दल तर मी काय बोलू, खरंच माझ्याकडे शब्द नाही आहेत. इतकी ती म्हणजे मी म्हणेन निलिमाला मिळालेली दैवी देणगी आहे. खरंच अतिशय सुंदर निलिमा तू हे चालू केलेलं आहेस. आणि निलिमाताईंचं हे आणखीन वैशिष्ट्य म्हणजे ईशावास्य गुरुकुल हे जे आता प्रतापमध्ये आहे, तर मी तुम्हाला सांगते की ईशावास्य म्हणजे जिथे परमेश्वराचे आशीर्वाद आहेत तिथे घडणाऱ्या मुली प्रताप घडवणार आहेत. आपल्याकडे ही जी गुरुकुलाची पद्धत आहे ही अगदी आपल्या भारतीय संस्कृतीमधलं खूप मोठं लेणं आहे. आणि ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या समित्या, खूप आपल्याकडे युनिव्हर्सिटीज आहेत. मी आता म्हटल्याप्रमाणे आपण खोल अभ्यासात शिरलो तर तक्षशिला, वल्लभी, नंतर विक्रमशिला, प्रत्येकाची उदाहरणं घेऊन बोलू शकतो आपण. प्रत्येक ठिकाणी 72 वेगवेगळे विषय शिकवले जातात. किंवा त्याच्याकरता भारताबाहेरूनही लोक यायची, पण दुर्दैवाने ती संस्कृती आज लुप्त झालेली आहे. पण निलिमाताई सारख्या कार्यकर्तींनी आज त्याला पुन्हा जीवन दिलेलं आहे. तर त्याच्याबद्दल मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं निलिमाताई आचार्य यांचं मनापासून अभिनंदन करते. खूपच चांगली परंपरा आहे. मला माहिती नाही की ह्या मुलींना गुरुकुलाची कन्सेप्ट माहिती की नाही, पण आपल्याकडे या मुलींना जे शिकता आहेत त्या टिपिकल गुरुकुलमध्येच शिकता आहेत. एक सेशन मला घ्यायला नक्की आवडेल मी, ज्याच्यामध्ये गुरुकुलाचे कन्सेप्ट तुम्ही ऑलरेडी ते इम्प्लिमेंट करता आहात. म्हणजे आता तू त्यांचं जे मूल्यांकन केलं आहेस त्याच धर्तीवरती हे सगळं गुरुकुल पूर्वीही चालत होतं. पण जुनं आणि नवं ह्यांचा संगम साधत चाललेलं काम हे खरंच उल्लेखनीय आहे. आणि ह्या सगळ्याला आपल्या पालकांनी तुम्ही त्याच्यावर जो टाकलेला विश्वास आहे, तुम्ही दिलेला जो त्यांना पाठिंबा आहे, त्याकरता मी सगळ्या पालकांचं इथे अभिनंदन करते. खूप छान त्यांनी सहकार्य केलेलं आहे. तसंच ज्या मुली चिकाटीने तिथे राहिल्या, मेहनत घेतली आहे, सातत्य टिकवलेलं आहे, तर त्यांना मी खात्री देते की गुरुकुलात जे शिकवलं जातं ते तुम्ही शिकताय. आणि आज पुढे जाऊन AIच्या किंवा IT किंवा AI कुठल्याही तुम्ही युगात जा, तुम्ही कुठल्याही कंपनीत कॉर्पोरेटमध्ये काम करा, काही करा, पण त्यातल्या बेसिक क्वालिटीज लागतात ज्या, त्या तुमच्याकडे ऑलरेडी इथे तुम्ही गुरुकुलात डेव्हलप होताय. आणि ह्याचा तुम्हाला पुढच्या जगात खात्रीशीररित्या पूर्ण फायदा होणार आहे, याची मी तुम्हाला खात्री देते की खूप छान तुम्ही शिकताय. असंच शिकत राहा. आणि नृत्य मेधा हे तुम्ही अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने मिरवत सगळीकडे ते लावतच राहा. तुमच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन करते, शुभेच्छा देते.
आणि आता जाता जाता एक मागणं मागते की मी आतापर्यंत माईक हातात घेतला, तर नंतर काय आहे गतभाव, आमद, पाठ, परण ह्याच्या व्याख्या मला पाठ येतो, कारण मी निवेदनच केलं ना निलिमाताई बरोबर. पण एक माझी रुखरुख राहिली आहे, पुढच्या वर्षीच्या नृत्यमेधाच्या त्या गुरुकुलच्या ऍडमिशनला मला प्रवेश द्यायचे का? इतकं छान आहे, म्हणजे मला काय सांगायचंय, म्हणजे तू दिलीस ऍडमिशन तर मी नक्की याचा प्रयत्न करेन. पण तुम्ही तुमच्या सगळ्या घरच्या नातेवाईक मित्र मंडळी सगळ्यांना एनकरेज करा की हे तुम्ही शिक्षण घ्यायला मुलींना पाठवा. आणि ही गुरुकुलाची आज जी पुण्यात आहे ह्याच्या शाखा देशभर आणि देशाबाहेर जाऊत अशी मी आज इथे परमेश्वरापाशी प्रार्थना करते आणि आपल्या सगळ्यांची सजा देते. धन्यवाद. अजून एक, सगळ्यांनी ना आतापर्यंत ताईला नमस्कार केला, पण मी मात्र तिला कडकडून मिठी मारणार आहे. हृदयाशी हृदय संवाद साधायचा आहे मला.